मित्रांनो, आवास योजनेअंतर्गत जर तुम्हाला वाटत असेल की घरकुल योजनेचा लाभ तुम्हाला मिळाला पाहिजे, पण तुमच्याकडे घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसेल, तर शासनाकडून तुम्हाला जागा खरेदी करण्यासाठी 1 लाख रुपये आर्थिक अनुदान दिलं जातं। ही गोष्ट बऱ्याचशा लोकांना माहिती नाहीये, त्यामुळे आपण आजचा हा व्हिडिओ संपूर्ण या विषयावरती घेऊन आलेलो आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला आपल्या सबस्क्राइब करून घ्या, कारण अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स आणि योजनांची माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता मंत्रिमंडळाचा हा निर्णय आहे। 10 जानेवारी 2024 चा हा निर्णय आहे। जानेवारी महिन्यातील मागच्या वर्षीचा हा निर्णय आहे, परंतु निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे। या ठिकाणी तुम्हाला घरकुल योजनेसाठी 1 लाख रुपये फ्रीमध्ये मिळण्यासाठी शासनाची कोणती योजना आहे ती योजना आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तुम्हाला घरकुल योजनेसाठी जर जागा नसेल तर जागा खरेदी करण्यासाठी तुम्हाला शासनाकडून 1 लाख रुपये जे आहेत ते या योजनेअंतर्गत तुम्हाला दिले जातात। ती योजना म्हणजे पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजना। भूमिहीनांना 1 लाख रुपयांचं अनुदान या योजनेअंतर्गत मिळत असते। तर यामध्ये काय माहिती नेमकी देण्यात आलेली आहे आपण बघूया। बघा, या ठिकाणी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदान वाढ करून 50,000 रुपयांवरून 1 लाख रुपये करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आता तुम्ही म्हणाल या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे हा जो निर्णय आहे हा मंत्रिमंडळाचा निर्णय जुना आहे। त्यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते, आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेसचा हा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे। त्यामुळे तो निर्णय 10 जानेवारी 2024 पासून पुढे लागू करण्यात आलेला आहे, जो आता देखील लागू आहे। त्यामुळे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 50,000 वरून 1 लाख रुपये अनुदान हे देण्यात येते। त्यानंतर पुढे काय देण्यात आलेले आहे बघूया। बघा, केंद्र व राज्य सरकार आता या ठिकाणी बघा काय देण्यात आलेलं आहे। केंद्र व राज्य शासनाने सन 2024 पर्यंत ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटुंबांना घरे उपलब्ध करून देण्याची महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे। त्या अनुषंगाने राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना या योजनांअंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येते। बघा, या ठिकाणी सरळ सांगण्यात आलेलं आहे की ज्या काही आपल्या राज्यातील योजना आहेत, आता कोणत्या कोणत्या योजना आहेत ते बघा। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, त्यानंतर राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, त्यानंतर शबरी आवास योजना, आदिम आवास योजना या काही योजना आहेत। या योजनातील जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना जर घरकुल योजनेसाठी लाभ घेण्यासाठी त्यांच्याकडे जागा उपलब्ध नसेल तर त्यांना जागा खरेदी करण्यासाठी 1 लाख रुपये हे अनुदान म्हणून उपलब्ध करून देण्यात येतात। त्यानंतर बघा खाली काय देण्यात आलेले पाहूया आपण। तथापि या योजनेतील काही घरकुल पात्र लाभार्थी केवळ जागेअभावी घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित राहत आहेत। बघा, या ठिकाणी सरळ सांगण्यात आलेलं आहे की जे काही लाभार्थी आहेत जे घरकुल योजनेचा लाभ घेऊ इच्छितात, परंतु जागा नसल्यामुळे त्यांना घरकुल योजनेचा लाभ या ठिकाणी घेता येत नाही। त्यामुळे अशा लाभार्थ्यांना ही योजना या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। बघा, घरकुल पात्र लाभार्थी केवळ जागेअभावी घरकुलाचा लाभ मिळवण्यापासून वंचित राहत आहेत। ही बाब विचारात घेऊन शासनाने ही बाब विचारात घेतलेली आहे आणि राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू केलेली आहे। ही योजना अशा लाभार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजनांतर्गत घरकुलास पात्र परंतु बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांना जागा खरेदीसाठी 50,000 रुपयांचा अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते। राज्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायत क्षेत्रात नागरीकरणामुळे सद्यस्थितीमध्ये जागांच्या किमती पाहता पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधण्यासाठी भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदान हे 1 लाख रुपये करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। कोणत्या मंत्रिमंडळाच्या? 10 जानेवारी 2024ला जी मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला की 50,000 वरून हा जो अनुदान निधी आहे हा 1 लाख रुपये या ठिकाणी करण्यात आलेला आहे।
जे घरकुल योजनेचा लाभ घेऊ इच्छितात लाभार्थी, परंतु ज्यांच्याकडे जागा नाही, जागा उपलब्ध नाही, अशा लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी जागा खरेदी करण्यासाठी शासनाकडून 1 लाख रुपये अनुदान म्हणून मदत केली जाते। तर अशा प्रकारे या योजनेअंतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजना या योजनेअंतर्गत घरकुल योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या आणि ज्यांना जागा उपलब्ध नाही अशा लाभार्थ्यांना जागा खरेदी करण्यासाठी 1 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य फ्रीमध्ये केलं जातं। कोणत्याही प्रकारचं तुम्हाला कर्ज उपलब्ध करून दिल्या जात नाही किंवा तुमच्याकडून कोणती फीस त्या ठिकाणी घेतली जात नाही। तुम्हाला शासनाकडून फ्रीमध्ये 1 लाख रुपये हे उपलब्ध करून दिले जातात जागा खरेदीसाठी। हा शासनाचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे। तुम्ही पाहू शकता जनसंपर्क कक्ष मुख्यमंत्री सचिवालय मंत्रिमंडळाचा हा निर्णय आहे 10 जानेवारी 2024चा। अत्यंत महत्त्वाचा हा निर्णय आहे। अशा लाभार्थ्यांना हा आपला व्हिडिओ शेअर करा ज्यांना या योजनेअंतर्गत जागा जर उपलब्ध नसेल तर जागा खरेदी करण्यासाठी 1 लाख रुपये अर्थसहाय्य हे मिळू शकते। अशा सर्व तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। माहितीवर्धक हा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलच्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी संपर्कामध्ये राहा। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।